या देशाचं वर्णन चिनी प्रवाशांनी 4थ्या शतकात केलं की सोन्याचा धूर, दुधाच्या नद्या वाहणारा देश म्हणजे भारत, हिंदुस्तान, इंडिया. या भारताबद्दल कविता केल्या, त्या कवीच्या शब्दात सुद्धा सोने की चिडिया हा शब्द येतो, कारण या देशामध्ये गरिबी नव्हती. मी सर्वप्रथम स्वर्गीय निळकंठराव गुंडावार यांना आदरांजली व्यक्त करत या जयंती समारोहाचं मला निमंत्रण दिलं त्याबद्दल या संस्थेचे अध्यक्ष श्री चंद्रकांत गुंडावार व त्यांच्या सहकार्यांना धन्यवाद देत, या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी प्रांत महामंत्री विश्व हिंदू परिषद विदर्भ श्री गोविंदजी शेंडे, या ठिकाणी उपस्थित आदरणीय श्री भगवंतराव गुंडावारजी, लोकसेवा मंडळाचे आदरणीय अध्यक्ष श्री चंद्रकांत गुंडावारजी, श्री तहसीलदार महेश शितोळेजी, पोलीस निरीक्षक सुनील सिंह पवारजी, या संस्थेचे आदरणीय सचिव श्री मनोहरराव पारधेजी, श्री उल्हास भास्करवारजी, प्राचार्य पांडुरंग बत्कीजी, सुरेश परसावारजी, लोकसेवा मंडळाचे सर्व आदरणीय पदाधिकारी, शिक्षक शिक्षिका, कर्मचारी, सन्माननीय या भद्रावतीमधील नागरिक बंधूंनो भगिनींनो व ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम व्याख्यानमालेच्या माध्यमातून आयोजित केला जातो ते माझे सर्व भारताचे भविष्यातील भाग्यविधाते विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो, खरं तर जेव्हा चंद्रकांत गुंडावारजी आलेत तेव्हा मी कार्यक्रमाचं निमंत्रण स्वीकारलं आणि मी आपल्या कामामध्ये खरं तर चंदूभाऊ व्यस्त झालो. काल जेव्हा मी माझ्या डायरीमध्ये 20 तारखेचा पेज बघत होतो तेव्हा माझ्या लक्षात आलं की उद्या भद्रावतीच्या या जयंती समारोहाच्या व्याख्यानमालेत मला जायचं आहे. आणि मी मग काल चंदूभाऊंना पहिल्यांदा फोन केला, विचारला विषय काय आहे. पण जेव्हा विषय सांगण्यात आला मी मनात विचार केला की एक महत्त्वाच्या विषयावर आपण या व्याख्यानमालेमध्ये जात आहोत. आणि इथं जेव्हा आलो तेव्हा त्या विषयानुरूप ज्यांच्यासमोर हा विषय मांडायचा आहे ते माझे सळसळत्या रक्ताचे, धडकत्या हृदयाचे विद्यार्थी बंधू आणि भगिनी बघितल्यावर माझ्या मनात हा विश्वास जागा की माझा देश ज्या दिशेने प्रवास करावा याबद्दल आपण चिंता व्यक्त करतो, चिंतन करतो. या विद्यार्थ्यांच्या मजबूत सुदृढ खांद्यावर माझा तुमचा भारत या देशाचा कप्तान होऊ शकतो हा विश्वासही तुम्हा सर्वांना बघितल्यावर माझ्या मनात आला. हे खरं आहे, आता आपण कुमारी सिद्धीचं अभिनंदन केलं, तिच्या पित्याचं अभिनंदन केलं, तिच्या आजोबाचं कौतुक केलं. 600 पैकी 598 गुण प्राप्त झाले. मी मनात विचार केला की आई बाबांनी आत्यांनी जे नाव सिद्धी ठेवलं त्या नावासारखं यश हे तिने प्राप्त केलं. पण भारतामध्ये असे लाखो करोडो विद्यार्थी आहेत, तरुण आहे, युवा आहेत की जर त्यांना आपण योग्य दिशा देऊ शकलो, मंच उपलब्ध करू शकलो तर या देशाचा तरुण, या देशाचा विद्यार्थी वाघाच्या हृदयाचा आहे,
पराक्रमामध्ये कुठेही मागे असू शकत नाही. खरं तर हा कोरोनाचं पर्व तुमच्यासाठी माझ्यासाठी चिंतेचं होतं, देशासाठी चिंतेचं होतं, जगासाठी चिंतेचं होतं. पण कोरोनामध्ये एक गोष्ट निश्चितपणे घडली. सी फॉर कोरोना या कोरोनाच्या या लॉकडाऊनच्या पर्वामध्ये, सोशल डिस्टन्सिंग मध्ये, मास्क घालण्यामध्ये एक गोष्ट खरी आहे की मास्क आपण घातला. गांधीजीच्या 3 माकडांपैकी एक माकड तोंडावर नेहमी हात ठेवायचं. आपण मास्क घातला याचा अर्थ असा होता की या लॉकडाऊन मध्ये आपल्या सर्वांना अतिशय उत्तम चिंतन करत, मागच्या इतिहासाचा वेध घेत एक सोनेरी भविष्य निर्माण करण्याची संधी ही या लॉकडाऊन मध्ये प्राप्त झाली. मग या लॉकडाऊन मधल्या मन की बात मधलं माननीय मोदीजींचं ते भाषण आणि ते वाक्य खूप आवडलं. माननीय मोदीजी म्हणाले की सोन्याची एक संधी साधण्यापेक्षा, सोन्याची एक संधी साधण्यापेक्षा प्रत्येक संधीचं सोनं करा. आणि मी मनात विचार केला या वाक्यानंतर की आपल्या देशामध्ये तर काहीच कमी नव्हतं. आज आपण जगाच्या परिप्रेक्षामध्ये काय संधी या देशाला याचा विचार करतो. पहिल्या शतकापासून 18व्या शतकापर्यंत हा देश गरीबच नव्हता. या देशाचं वर्णन चिनी प्रवाशांनी 4थ्या शतकात केलं की सोन्याचा धूर, दुधाच्या नद्या वाहणारा देश म्हणजे भारत, हिंदुस्तान, इंडिया. या भारताबद्दल कविता केल्या, त्या कवीच्या शब्दात सुद्धा सोने की चिडिया हा शब्द येतो, कारण या देशामध्ये गरिबी नव्हती. आणि म्हणून जेव्हा याचा मी विचार करतो की देशामध्ये शक्ती आहे का, तर देशामध्ये शक्ती आहे. या शक्तीचा उपयोग करण्याची यंत्रणा नाही. एखादा विद्यार्थी 9वीत मेरिट, म्हणजे 9वीत कशाला, पहिल्या वर्गापासून तो राज्यात प्रथम येतो. 10वीत राज्याच्या बोर्डात मेरिट आला. 11वीत पूर्णपैकी पूर्ण मार्क घेतले. याचा अर्थ काय, तर तो 12वी मध्ये सुद्धा मेरिट येऊ शकतो, कारण ती क्षमता आहे. पण त्यांनी चुकीची संगत केली, अभ्यास केला नाही, तर हा मेरिटच्या विद्यार्थी जो पहिल्या वर्गापासून 11वी पर्यंत 100% मेरिट, तो सुद्धा मागे पडतो. कधी कधी मनात विचार येतो की देश माझा क्षमतावान होता का. हो, आपला देश क्षमतावान होता. आणि म्हणूनच त्या मनोज कुमारच्या चित्रपटात ते गाणं मला लहानपणी खूप आवडायचं. आपल्या देशाचं वर्णन करताना पूर्व पश्चिम मध्ये मनोज कुमार म्हणायचा, जब जीरो दिया मेरे भारत ने, मेरे भारत ने, मेरे भारत ने, दुनिया को तब गिनती आई. हे तुम्ही ऐकलं असेल गाणं. काय होता गाण्याचा अर्थ, तारों की भाषा भारत ने दुनिया को पहले सिखलाई, देता ना दशमलव भारत तो यूं चांद पे जाना मुश्किल था, धरती और चांद की दूरी का अंदाज लगाना मुश्किल था, सभ्यता जहां पहले आई पहले जन्मी, है जहां पे कला अपना भारत वो भारत है जिसके पीछे संसार चला. हे गाणं फक्त ऐकण्यासाठी नव्हते, हा शब्दाचा समुच्चय नव्हता, हे एखाद्या चित्रपटाचं गाणं नव्हतं, आमच्या भारताचं वर्णन करणारे ते शब्द होते की आमच्यामध्ये असणारी क्षमता आहे. पण दुर्दैवाने 17व्या शतकामध्ये जो भारत जगाच्या एकूण ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट म्हणजे सकल उत्पन्नाच्या जगाच्या 24.4% आमचं उत्पन्न होतं. 24.4 म्हणजे सारे देश एकीकडे, अकेला भारत एक तरफ. 24.4. आम्ही स्वातंत्र्यानंतर जगामध्ये आमचा हिस्सा हा फक्त आणि फक्त 4.2 केला. पहिले इंग्रजांनी लुटलं आणि नंतर
चुकीचं नियोजन, आणि आम्ही सर्वजण आमचं सर्वच एकाच लक्ष 5 वर्षात फक्त आणि फक्त निवडणूक, याशिवाय आम्ही दुसरा विचारच केला नाही. त्या एक निवडणुकीच्या दिवसासाठी या देशात, स्वातंत्र्यानंतर या देशाला आत्मनिर्भर भारताची कल्पना कोणी मांडली नाही. सर्वांचं एकच लक्ष होतं की प्रत्येक व्यक्तीला मोठं करण्याच्या ऐवजी त्याला गरजू करा, त्याला जॉब क्रिएटर नव्हे जॉब सीकर करा, त्याला नोकरी देणारा नव्हे नोकरी मागणारा करा. या देशामध्ये संपन्नता स्वतःच्या शक्तीवर नव्हे तर दुसऱ्या देशातून इम्पोर्ट करून, दुसऱ्या देशातून आयात करून या देशाला एक गरजवंताचा देश बनवा. हे सुरू झालं. पहिल्यांदा असं होत आहे की जगामध्ये या कोरोनाच्या कालखंडामध्ये तुम्ही बघितलं असेल की जगामध्ये अमेरिकेसारखा देश भारताकडून औषधी आयात करतोय. वॅक्सिन, मी परवा व्हॉट्सअपवर एकाने चांगलं चित्र पाठवलं. तो म्हणाला पहिल्यांदा या जगातले अनेक देश भारताकडे रिक्वेस्ट लेटर पाठवत आहे की कोरोनाचं वॅक्सिन आम्हाला तुम्ही विका. आणि मग एकाने व्हॉट्सअपवर पाठवलं की पहिल्यांदा आशिया, युरोप मधले असे अनेक देश ज्यांनी वॅक्सिनची मागणी केली, त्यांचा जीव वाचवण्यासाठी वॅक्सिन असेल तर ज्यावर लिहिलं आहे भारत बायोटेक, भारताचं नाव असणारं वॅक्सिन हे आमच्या देशामध्ये आम्ही निर्माण करू शकतो. हे तुमच्या माझ्यासाठी जरी छोटी उपलब्धी असेल तर या छोट्या उपलब्धीमध्ये प्रचंड विश्व आर्थिक दृष्टिकोनातून जगाचा कप्तान बनवण्याच्या भारताच्या हे पहिलं बीज आहे. खरं तर तुम्ही आणि मी भाग्यवान आहे. मला आठवतं की कदाचित मी ते उदाहरण तुमच्याही संस्थेत कधी सांगितलं असेल. मी 99 मध्ये फार छोट्या कालावधी करता मंत्री झालो. 1 फरवरी 1999 ला मंत्री झालो. एक 5-6 महिन्यासाठी मंत्री झालो. आणि मी राजधानी एक्सप्रेस, कधी बसलो नव्हतो, दिल्लीच्या बैठकीला जायचं, मी राजधानी एक्सप्रेसचं तिकीट केलं. आणि जेव्हा राजधानी एक्सप्रेसचं तिकीट केलं, एसी सेकंड क्लास मध्ये माझं तिकीट झालं. साधारणतः विमानात आणि एअर कंडिशन मध्ये जेव्हा लोक बसतात तेव्हा प्रत्येक जण स्वतःला मोठा समजतो, कोणी कोणाशी बोलत नाही, आपल्यातच गुंग राहतात. पण जेव्हा मी समोरच्याशी चर्चा केली, परिचय केला, तो म्हणाला मी कानपूर पेपर अँड पल्प मिलचा मालक आहे, उद्योगपती होता. मी सहज त्याला दुसरा प्रश्न केला की आपण काय तयार करता? तो म्हणाला मी एक्सपोर्ट क्वालिटीचा कागद तयार करतो. मग तिसरा प्रश्न केला, तसंही आपल्या चंद्रपूर जिल्ह्यावाल्यांना जरा बोलायची जास्त सवय आहे. मग तिसरा प्रश्न केला की तुम्ही कागद एक्सपोर्ट करता, जगामध्ये किती देशात एक्सपोर्ट करता? तो म्हणाला मी जगात 125 देशामध्ये कागद एक्सपोर्ट करतो. 125 देशात. तोपर्यंत मी भारतच बघितला नव्हता पूर्ण, तो बाहेर जगात दुसरे देश बघण्याचा प्रश्नच नव्हता. मी सहज विचार केला, कारण तेव्हा मलाही वाटायचं की दुसरा देश कसा असतो, विदेश कसा असतो, काय असतं काय नाही, मलाही मनात उत्सुकता होती. मी त्याला सहज विचारलं की 125 देशात तुम्ही कागद एक्सपोर्ट करता, किती देशात गेले? ते म्हणाले मी 124 देशात जाऊन आलो. मग अजून त्यांचं कौतुक वाटलं, 124 देश पाहिले, आपण तर अजून महाराष्ट्रात जिल्हे पाहिले नाही. आणि मग मी त्याला प्रश्न केला की या 124 देशामध्ये 124 देशामध्ये सर्वात सुंदर देश कोणता? 10 सेकंद त्यांनी डोळे मिटले आणि 10 सेकंदांनी डोळे उघडत तो मग म्हणाला की माझं कदाचित हजारो जन्माचं पुण्य असेल म्हणून माझा जन्म हिंदुस्थानात झाला, यापेक्षा सुंदर देश असू शकत नाही. आणि मग मी त्याला गमतीने म्हणालो, तुमचं हजारो जन्माचं पुण्य आहे, 5 जन्म त्याच्यात आमचे जास्त आहे म्हणून आमचा जन्म महाराष्ट्रात झाला. गमतीचा भाग सोडा. पण जेव्हा मी विचार करतो की हजारो जन्माचं पुण्य लागतं या देशात जन्माला यायला, काय आहे?
हा देवाचा देश आहे. जगामध्ये एकमात्र देश असेल की ज्याला देवानी भरभरून दिला. या देशाला जगाचा कप्तान होण्यासाठी देवाचा आशीर्वादच आहे. तुम्ही विचार करा, नॉर्वे सारख्या देशात जा, 6 महिने दिवस आहे, 6 महिने रात्र आहे. अमेरिकेमध्ये काही प्रांतामध्ये इतक्या वेगाने हवा येते की तिथं जगणं म्हणजे रोज संकटाचा सामना आहे. अमेरिकेमध्ये असे काही प्रांत आहे जिथं -35 म्हणजे आपण 10 सेंटीग्रेड जरी थंडी भद्रावतीला झाली तर मस्त शेकोट्या पेटवतो. 10. तुम्ही विचार करा, -35 म्हणजे तुम्ही पाणी घेतलं तोंडात आणि असं फक्त आकाशाकडे फेकलं तर ते पाणी राहत नाही, बर्फ होतं. एवढी थंडी, त्यांना आयुष्यभर अशी थंडी सहन करावी लागते. तुम्ही ग्रेट ब्रिटन मध्ये जा, 4 वाजता सकाळी सूर्य उगवतो, रात्री 10 वाजता सूर्यास्त होतो. ठीक आहे, पण काही महिने असे आहेत की सकाळी 8 वाजता सूर्योदय होतो आणि 4 वाजता सूर्यास्त. मी मनात विचार केला की आपण किती नशीबवान आहोत. सूर्यास्त 6च्या आसपास, सूर्योदय सकाळी 6च्या आसपास. काय देवाने तुम्हाला मग आशीर्वाद दिलाय भरभरून. माझ्या देशातली नदी 12 महिने वाहते. माझ्या देशात गंगा नदी आहे जिच्या पाण्याचा शोध, संशोधन, रिसर्च करण्यासाठी जगातले अनेक तज्ञ येतात. माझ्या देशामध्ये मनाच्या समाधानासाठी आध्यात्मिक गुरूंनी दिलेलं इतकं ज्ञान आहे की आपण या देशामध्ये उत्तम मानसिकतेचे लोक, युवा, तरुण तयार करू शकतो. आणि आज तर जगामध्ये सर्वात शक्तिशाली आम्ही आहोत. हा तरुणांचा देश आहे. अमेरिकेमध्ये जेव्हा मी विचार करतो की अमेरिकेमध्ये त्यांचं सरासरी आयुष्य किती, खरं तर अमेरिका ज्याचा शोध 1492 मध्ये कोलंबसनी लावला ते आमच्या पुढे कसं गेलं त्याच्यावर मी येईल. 1492 मध्ये कोलंबसनी भारताचा शोध लावायला निघाला आणि अमेरिकेचा शोध लावला. 528 वर्ष आहे. त्या अमेरिकेपेक्षा तर मला वाटतं की आमचं चंद्रपूर जास्त वयाने मोठं आहे. पण अमेरिका प्रगतीच्या मार्गावर गेलं. पण आज आम्हाला संधी आहे, कारण जगामध्ये जे प्रमुख देश आहे त्यामध्ये सर्वात तरुणांचा देश कोणता असेल, ॲव्हरेज एज, सरासरी वय, तर ते भारताचं आहे. अमेरिकेचं वय आहे सरासरी 37.7. मी अजून थकले नाही, पण थकण्याच्या मार्गावर राहणार आहे अजून 10 वर्षांनी. चायना सरासरी वय 37, जपान 48.4, 48.4, जर्मनी 45.9 आणि भारत सळसळत्या रक्ताचा, धडकत्या हृदयाचा हा भारत आहे 26.8. म्हणजे आमच्याकडे शक्ती आहे का? शक्ती आहे. आणि आपली तर शक्ती एवढी आहे. मी मंत्री असताना युरोप देशातल्या 20 देशाचे मंत्री माझ्याकडे आले होते, उद्योग आणि तिथं फायनान्सचं काम पाहणारे. ते म्हणाले आम्हाला भारतात इन्व्हेस्ट करायचं आहे, आम्ही अरुण जेटलींना भेटून आलो, यांना भेटून आलो. तर मी त्यांना सांगितलं की तुम्हाला इन्व्हेस्ट करायचंच आहे तर तुम्ही भारतातच करा, आणि भारतात सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातच करा. ते म्हणाले गमतीनी नाही, आम्हाला बाकी देश पाहिजे. तर मी त्यांना फक्त गमतीनी सांगितलं, म्हटलं तुमच्या देशाची ही यादी आहे. तुमच्या देशामधली लोकसंख्या ही धीरे 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 कमी होत आहे, दरवर्षी कमी होत आहे. आणि आमच्या अध्यात्मामध्ये, आमच्या धर्मामध्ये, आमच्याच नव्हे अनेक धर्मामध्ये हे सांगितलं आहे की मनुष्य नश्वर आहे, शरीर नश्वर आहे, शरीर नष्ट होते पण आत्मा अमर आहे, आत्मा चिरंजीव आहे. आत्मा ना जलता है, ना मरता है, ना कटता है, ना पानी में भिगता है. आत्मा हा पुन्हा पुन्हा जन्म घेतो. कारण शरीर म्हणजे महात्मा गांधी म्हणायचे हे तर वस्त्र आहे.
मग मी गमतीने त्यांना म्हणालो कि आपकी पॉपुलेशन कम हो रही, आत्मा तो अमर है, तो इसका मतलब आपका जन्म कहीं ना कहीं तो होता है। अगर अभी मैं बात करूं तो सबसे ज्यादा पॉपुलेशन बढ़ने वाला देश हमारा भारत है। अगर आपका जन्म भी होगा तो भविष्य में भारत में ही होगा, तो अभी इन्वेस्टमेंट कर लो तो अगला सुंदर भारत आपके जीवन में काम आएगा। गमतीचा भाग सोडा, पण यामध्ये आपल्या देशामध्ये जी प्रचंड शक्ती आहे त्या शक्तीचं सोनं करण्याचा निर्णय माननीय मोदीजींनी केला आणि तो 20,97,053 कोटीचं आत्मनिर्भर पॅकेज दिलं। फक्त आत्मनिर्भर पॅकेज दिलं नाही, मोदी एक असे प्रधानमंत्री आहे की ज्या मोदींनी झिरो इफेक्ट, झिरो डिफेक्ट, झिरो इम्पोर्ट, मॅक्झिमम एक्सपोर्टचा नारा दिला। झिरो इफेक्ट याचा अर्थ काय? जीवन म्हणजे फक्त धनासाठी नव्हे, पैशासाठी नव्हे, जीवनामध्ये तर आनंद पाहिजे, समाधान पाहिजे। जीवनाचा अर्थ काय? मॅन इज अ सोशल ॲनिमल। खरं तर आपल्या मनुष्याच्या आयुष्यामध्ये त्या महमूदच्या गाण्यासारखं ना बाप बडा ना भैया, द होल थिंग इज दॅट की भैया सबसे बडा रुपया, या दिशेने काम नाही करता येत। मोदीजींनी सांगितलं झिरो इफेक्ट, आणि सर्वात मोठी आमची जी संधी सुरू झाली ती या संकल्पनेतून झाली, या कन्सेप्ट मधून झाली। झिरो इफेक्ट याचा अर्थ पर्यावरणावर कोणताही परिणाम होता कामा नये, कारण पर्यावरण टिकेल तर आम्ही टिकू। खरं तर 456 कोटी वर्षाचा पृथ्वीचा इतिहास आहे, मानवाचा इतिहास तर फार कमी आहे। साधारणतः मानवाच्या डार्विनचा सिद्धांत आणि उत्क्रांतीचा विचार केला तर तुमच्यापैकी अनेकांना शिक्षकांनी सांगितलंच असेल की आम्ही कृषी क्षेत्रामध्ये स्थिर होण्यासाठी आमचा इतिहास फक्त 7,000 वर्षाचा आहे की आम्ही कृषी क्षेत्रात स्थिर झालो। 456 कोटी वर्षाच्या पृथ्वीच्या इतिहासात फक्त 7,000 वर्ष झाले। मनुष्याची उत्क्रांती 70 लक्ष वर्षाची आणि 7,000 वर्ष हे आमच्या स्थिरतेचे आहे। आणि या स्थिरतेमध्ये सुद्धा भारताने जगाला खूप मोठ्या गोष्टी दिल्या। मग आम्हाला संधी आहे का? संधी आहे, कारण आमच्या रक्तामध्ये हजारो वर्ष जगावर राज्य करण्याचा, व्यापार करण्याची शक्ती होती। खरं तर तुम्हाला माहित असेल, आपण आता क्लस्टर जे माननीय मोदीजी वारंवार सांगतात, क्लस्टर म्हणजे काय? आता तुमच्या गावातच आहे ना ग्रामोद्योग, ज्याच्यामध्ये आपण भांडे तयार करतो। क्लस्टरचा अर्थ काय? क्लस्टर याचा अर्थ की त्या गावामध्ये 100 लोकांनी, 50 लोकांनी, 200 लोकांनी येऊन तो जो व्यवसाय आहे त्यामध्ये स्किल, हुनर विकसित करायचं आणि आपण त्या क्लस्टरच्या माध्यमातून कमीत कमी उत्पादन खर्चात गुणवत्ता असणारी वस्तू बाजारात आणायची। आज जगामध्ये हा प्रयोग होत आहे, पण जगामध्ये प्रयोग होत असताना पहिला प्रयोग हा आपल्याच देशात झाला। साबुदाणा सालेम, स्टीलची भांडी सालेम, फटाके शिवाकाशी, हे क्लस्टर आहे। अत्तर कनौज, चप्पल कानपूर, ब्रॉस आयटम मुरादाबाद, तागा अलीगड, पेठा आग्रा। जगाला कोणी शिकवलं? ढाक्याची मलमल, असं म्हणायचे की ढाक्याच्या मलमलीची इतकी हुनर होती, स्किल होतं की ती एका माचीसच्या डब्बीमध्ये पूर्ण साडीच्या साडी राहायची। विचार करा काय हुनर होतं। एक साडी, त्या मलमलची साडी एका माचीसच्या डब्बीत राहायची। हे वर्णन तुम्ही ऐकलं, हे वर्णन मीही वाचलंय। याचा अर्थ आपण स्किल मध्ये कुठेही कमी नाहीत, पण त्याला योग्य दिशा देण्यासाठी जी यंत्रणा पाहिजे, व्यवस्था पाहिजे, ती व्यवस्था दुर्दैवाने 1832 मध्ये मेकॅलेनी लंडनच्या पार्लमेंटच्या मध्ये भाषण देताना सांगितलं की मी या देशाला अशी शिक्षण व्यवस्था देईल की यातून कर्म करणारे नव्हे कर्म भोगणारे, जॉब क्रिएटर नव्हे जॉब सीकर, मजबूत हाताने लोकांना मदत करणारे नव्हे तर कमजोर हाताने मदत मागणारी एक पिढी मी या देशात तयार करेन। मी या देशात
अशी पिढी जन्माला घालेन की ती हात उंच करून कदाचित भारत माता की जय म्हणेल, पण त्याच हाताने भारत माता की जय करण्याची कृती करण्यामध्ये मात्र असमर्थ असेल. आणि हे आपण बघतोय. मी जसं सांगितलं, जगामध्ये जे श्रीमंत देश आहे, आपण 5व्या क्रमांकावर मोदींच्या कार्यकाळात आलो. खरं तर 2011 मध्ये आपण 11व्या क्रमांकावर होतो. आज अमेरिका $21.44 ट्रिलियन इकॉनॉमी आहे. चायना 14.14, जपान 5.15, जेव्हा की जपानला सर्वात जास्त भूकंपाचे धक्के आहे. या क्षणाला 150च्या वरती जिवंत ज्वालामुखी तिथं ज्वाला रस काढतात, पण जपान 3ऱ्या नंबरवर आहे. जर्मनी 3.86 ट्रिलियन इकॉनॉमी आहे, आणि आम्ही 136 कोटी जनतेचा देश हा 3.2 ट्रिलियन 5व्या नंबरवर होता. आम्ही कृषी प्रधान देश म्हणतो. या जगामध्ये एकमात्र देश आहे की ज्या देशाचा विद्यार्थी जर त्याला माझा भारत असा निबंध लिहायला सांगितला तर तो निबंधात लिहितो, भारत हा कृषी प्रधान देश आहे. भारतातील 65% जनता शेतीवर उपजीविका करते. शेतकरी या देशाचा कणा आहे. कोणताही नेता निवडणूक जाऊ द्या, फक्त एकच नारा असते, मी शेतकऱ्यांसाठी हे करेन ते करेन. एवढे नारे दिल्यावरही शेतकऱ्यांची परिस्थिती काही सुधारली नाही, कारण हे शब्दाचे बुडबुडे आहे. पण जगामध्ये दुसऱ्या कोणत्याही देशात जर विद्यार्थ्याला निबंध लिहायला सांगितला की माझा अमेरिका, तो असं कधीच लिहिणार नाही. अमेरिका हा कृषी प्रधान देश आहे, अमेरिकेमध्ये 65% जनता शेतीवर उपजीविका करते, अमेरिकाचा शेतकरी हा या अमेरिकेचा कणा आहे, असं कुणी लिहिणार नाही. पण आमचं दुर्दैव आहे की आम्ही स्वातंत्र्यानंतर फक्त तोंडात ओठात स्वातंत्र्य शेती शेतीविषयी करत गेलो. हे खरं आहे की शेती हा एकमात्र धंदा आहे की ज्या धंद्यामध्ये अजूनही कोणी इंडस्ट्री टाकू शकलं नाही. की इकडून खत टाकलं, पाणी टाकलं, बियाणं टाकलं, थोडं पाणी टाकलं, तिकडून ज्वारी निघताय, तांदूळ निघताय, गहू निघताय, बाजरी निघताय, अशी मशीन तर अजून कोणी शोध लावला नाही. खरं तर ती शक्ती आमच्यात होती. जपानमध्ये ॲडव्हर्टाइजमेंट द्यावी लागली की आम्हाला शेती करण्यासाठी शेतकरी पाहिजे का नाही. ॲव्हरेज एज 65च्या वरती. जपानमध्ये 70 लाख 7 मिलियन शेतकरी होते, 1.5 मिलियन पर्यंत आले. शेतकरी नाही आहे. पण आमचं दुर्दैव काय, भारत हा कृषी प्रधान देश आहे, पण जगामध्ये 193 देश, जगा संयुक्त राष्ट्रसंघाने आपलं सदस्यत्व दिलं आहे. या 193 देशामध्ये पहिल्या 5 शेती मागाच्या एक्सपोर्टमध्ये आम्ही नाहीच आहोत. आम्ही नाही आहोत. अमेरिका 118.3 बिलियन एक्सपोर्ट, नेदरलँड छोटा देश 79 बिलियन, जर्मनी 70.8 बिलियन, फ्रान्स 68 बिलियन, ब्राझील 55.4 बिलियन. म्हणजे फ्रान्स सारखा देश जिथं अस्थिरता होती, त्या फ्रान्स सारख्या देशामध्ये सुद्धा छोटासा देश आहे. आकारमान आमच्यापेक्षा कमी आहे. आमचं महाराष्ट्राचं आकारमान 3,07,713 स्क्वेअर किलोमीटर आहे. आमच्यापेक्षा छोटा देश आहे, पण 4थ्या क्रमांकाचं कृषी मागाचं एक्सपोर्ट करतो. आम्ही आत्ता कुठं काही वर्षापूर्वी अन्नधान्याबद्दल स्वयंपूर्ण झालो नाही तर मिगो खावा लागला होता आणि म्हणीत अमेरिकेमधला मिगो. आणि तेव्हा टीका व्हायची की अमेरिकेमध्ये त्या पांढऱ्या डुकरांना जो मिगो दिला जातो तो आम्ही खातो. आणि म्हणून या देशामध्ये जी संधी आहे जगावर राज्य करण्याची, जगाला, यासाठी माननीय मोदीजींनी दुसरा नारा दिला कि एकीकडे झिरो इफेक्ट, पर्यावरणावर नको, झिरो डिफेक्ट, जो भी काम करो, योगी अरविंद बनायचे, जो भी काम करो ईश्वर की अर्चना समज करो. म्हणजे जर्मनीमध्ये त्या सुईच्या उद्योग वागायची कथा कधी आम्हाला शिक्षकांनी सांगितली की जर्मनीतल्या एका सुईमध्ये, सुईच्या कारखान्यामध्ये हजारो सुया एका सेकंदात, एका मिनिटात तयार व्हायच्या. दुसऱ्या देशाचा मंत्री गेला, सुया तयार होऊन पडायच्या. त्या दुसऱ्या देशाच्या मंत्र्यांनी त्या हजारो सुयाच्या ट्रे मधल्या काही सुया हाताने उचलल्या, पाहिल्या, पुन्हा त्याच ट्रे मध्ये टाकल्या. जसा तो मंत्री पुढे गेला, त्या जर्मनच्या त्या उद्योगपतींनी आपल्या एमडीला सांगितलं की हा ट्रे रिजेक्ट कर, ट्रे रिजेक्ट कर. आता हा जो मंत्री आला तो थोडा दूर होता, पण त्याच्या कानावर हे शब्द गेले, ट्रे रिजेक्ट कर. काय चूक केली? मी फक्त सुया उचलल्या, पाहिल्या आणि टाकल्या. मग त्यांनी उत्सुकतेने त्याला विचारलं की असं का करताय तुम्ही? मी
काही सुया उचलल्या, पाहिल्या, ट्रेमध्ये टाकलं, ट्रे रिजेक्ट. तो उद्योगपती म्हणाला, हे खरं आहे, हा माझा सुई बनवण्याचा कारखाना आहे, यातून मुनाफा जो येतो तो मी माझ्यासाठी खर्च करतो, पण त्या सुईच्या पॉकेटवर मेड इन जर्मनीचा जो शिक्का आहे ना, आयुष्यामध्ये तो शिक्का बदनाम होता कामा नये. तो शिक्का बदनाम होता कामा नये. तुम्ही सुया उचलल्या, तुमच्या हाताला जर घाम असेल त्या सुईला पुढे जंग चढगा आणि ते पॉकेट दुसऱ्या देशात जर गेलं तर मेड इन जर्मनीच्या पॉकेटमध्ये जंग लागलेली सुई आहे. माझ्या देशाचा मी अवमान होऊ देणार नाही. मोदीजींनी म्हणून आपल्याला सांगितलं, झिरो डिफेक्ट, जो भी बनाव झिरो डिफेक्ट, त्यामध्ये दोष असता कामा नये. झिरो इम्पोर्ट. आम्ही किती वस्तू आयात करतो. मी मनात विचार केला, भारत माता की जय म्हणतो, मीही म्हणतो, तुम्हीही म्हणता, पण आम्हाला आता धीरे धीरे माननीय मोदीजींनी जो नारा दिला आत्मनिर्भर भारताच्या सोबत, वोकल फॉर लोकल, एका क्षणात होणार नाही. याला आपल्याला टप्प्याटप्प्यानेच जावं लागेल. पण लोकल फॉर वोकल हा मोदीजींनी नारा का दिला? तुम्ही मनात विचार करा की आपण लोकल फॉर वोकल यासाठी नारा देतो की एक दिवस मी सकाळी उठल्यापासून मी लिहायला लागलो की आपण आपल्या देशामध्ये काय वापरतो. माझ्या लक्षात आलं, आपण आत्मनिर्भर भारताची कल्पना मांडतो आहे, पण आपण ज्या ज्या वस्तू वापरतो त्याच्यातल्या मॅक्झिमम आपल्या देशाच्या बाहेरच्या कंपन्यांच्या आहे. आणि तुम्ही सुद्धा बघा, मी सकाळी उठलो, हँडवॉश केलं, डेटॉल कंपनीचा हँडवॉश होता. मग मी विचार केला, डेटॉल कंपनीचा जन्म कुठे झाला? मग लक्षात आलं, डेटॉल कंपनीचा जन्म तर ब्रिटिशमध्ये 1933 मध्ये झाला. ही ब्रिटिश कंपनी आहे. मग ब्रश घेतला, पेस्ट घेतली, कोलगेटची पेस्ट होती. मी मनात विचार केला की कोलगेटचा जन्म कुठे झाला? मग लक्षात आलं 1806 मध्ये याचा जन्म झाला आणि याचे हेड ऑफिस अमेरिकेच्या न्यूयॉर्क या शहरामध्ये आहे. आता ती कोलगेट आणि पाल्मोलिव्ह अशी एकत्र कंपनी झाली. म्हणजे मी पेस्ट जी वापरतो की नाही ती सुद्धा अमेरिकेच्या कंपनी. मग बाथरूम मध्ये जेव्हा आपण जातो स्लीपर असते, मी मनात विचार केला स्लीपर कोणत्या कंपनीची आहे? मग स्लीपर तर बाटा कंपनीची होती. मग विचार, बाटा कुठं आहे? बाटा कंपनी 24 ऑगस्ट 1894 मध्ये ऑस्ट्रिया हंगेरीमध्ये सुरू झाली. टॉमस बाटा त्याच्या मालकाचं नाव होतं आणि आता ते लुसेन मध्ये स्वित्झर्लंड मध्ये त्याचं ऑफिस आहे. बाहेर आलो, बायकोला आवाज दिला, म्हणतात तोंड घासणं जागा आहे, कॉफी आण. मग कॉफी आली तर मी पुन्हा प्रश्न केला, कॉफी कोणत्या कंपनीची आहे? म्हणजे नेस कॅफे. आपण नेस कॅफेच वापरतो, मी चहा पित नाही. मग मी विचार केला, नेस कॉफी कोणत्या कंपनीची आहे? ती स्वित्झर्लंडची आहे, ती भारताची नाही, आमची कॉफी नाही आहे. 1938 मध्ये स्वित्झर्लंडमध्ये आहे. आणि म्हणून मग मी पेन काढली हे लिहायसाठी. मग पेनकडे पाहिलं, अरे ही पेन तर युनिबॉल कंपनीची दिसत आहे. तुम्ही सुद्धा आपापलं पेन काढून बघा, तुमच्या लक्षात युनिबॉल कंपनीची. मग हे कुठं तयार झाली? ही जपानची कंपनी आहे, मित्सुबिशी पेन्सिल कंपनी 1979 मध्ये झाली. म्हणून मग मी सहज माझा मोबाईल फोन आला म्हणून मी असा मोबाईल काढला. C5 माझा मोबाईल आहे, नोकिया कंपनी. मी पाहिलं, हे तर नोकिया कंपनीचा मोबाईल आहे. म्हणतात नोकिया कुठची आहे? अरे फोनही फिनलँडचा आहे, तोही भारताचा नाही आहे. इंटरनेट पाहिलं, मी मोठा मोबाईल काढला. म्हणजे हा मोबाईल कुठचा आहे? अरे हा तर सॅमसंग कंपनीचा आहे. म्हणजे हा सॅमसंग कंपनीचा मोबाईल. म्हणून मी अलमारीत गेलो, त्याचा डब्बा काढला. डब्बा काढल्यावर लक्षात आलं की सॅमसंग कंपनी तर 1 मार्च 1938 मध्ये साऊथ कोरियामध्ये झाली आणि या मोबाईलचा कारखाना हा थायलंडमध्ये आहे, कारण त्या मोबाईलवर लिहिलं होतं मेड इन थायलंड. बघा हा माझा एसी गावला. एसी गावल्या बरोबर मग पुन्हा मनात विचार आला, हा एसी कोणत्या कंपनीचा आहे? मग पाहिलं ओ जनरल कंपनी, कारण सर्वात चांगली कंपनी ज्या देशामध्ये आहे त्याच्यात ओ जनरल आहे. म्हणून मग बघितलं तो ओ जनरल कंपनी जापानीच आहे. म्हणतो आता जाऊ दे, आपण सोडून द्या. ब्लेड दाढी करायला गेलो पुन्हा बाथरूम मध्ये, हातात ब्लेड घेतला दाढी करण्यासाठी. पाहिलं अरे हा तर जिगेट कंपनीचा आहे. मग जिगेट कंपनी कुठची? ती अमेरिकेची. मग आफ्टर शेव गावलं दाढी नंतर. मग पाहिलं ओल्ड स्पाइस आफ्टर शेव.
ओल्ड स्पाइस तरी आपलं हिंदुस्थानी असेल, कारण त्याच्यात ओल्ड आगा आहे, आपला देश ओल्ड आहे आणि आपला देश स्पाइस बनवणार आहे, मग ती पाहिजे तर ती अमेरिकन. मग त्या क्षणी माननीय मोदीजींची आठवण झाली की मोदीजी हृदयापासून सांगताय वोकल फॉर लोकल. आणि म्हणून मोदीजींनी आत्मनिर्भर भारताची कल्पना मांडली. पण हा विषय ऐकताना एक गोष्ट तुम्ही मी सर्वांनी लक्षात घेतली पाहिजे, एक अकेला थक जाएगा साथी हात बढ़ाना. आम्ही या जयंती उत्सवाच्या निमित्ताने आलो, ते म्हणजे काही भाषण ऐकण्यासाठी, आकडे ऐकण्यासाठी, वस्तुस्थिती ऐकण्यासाठी आलो नाही. अपेक्षा ही आहे की स्वर्गीय निळकंठराव गुंडावार यांच्या या जयंती समारोहाच्या व्याख्यान मागेत इथं असणारे जे विद्यार्थी विद्यार्थिनी आहे त्यांनी आकाशात झेप घेण्याची शक्ती ऊर्जा आपल्यामध्ये निर्माण केली पाहिजे. तुमच्यापैकी प्रत्येकाने ठरवलं पाहिजे की मी जेव्हा शाळेत येतो प्रतिज्ञा घेतो भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे, तर माझ्या देशाच्या बांधवांसाठी तो कोण्या जातीचा असेल धर्माचा असेल, आज सारं जग आमच्याकडे आशेने पाहत आहे. जिथं जाल तिथं संधी आहे, जिथं जाल तिथं संधी आहे, फक्त आमच्यामध्ये सकारात्मकता हवी आहे. जेव्हा बाटा कंपनी या हिंदुस्थानमध्ये आली, जहाजातून पहिला त्यांचा सेल्समन उतरला अशी कथा आहे. तो सेल्समन उतरल्यानंतर पाहतो कोणाच्याही पायात चप्पल नाही. तेव्हा रिपोर्ट पाठवला त्यांनी बाटा कंपनीच्या प्रमुखाला की या देशामध्ये तुम्ही कारखाना टाकू नका, कारण इथं कोणीच चप्पल घालत नाही. नकारात्मक दृष्टिकोन होता. 6 महिन्यांनी दुसरा सेल्समन आला, तो उतरला, त्यांनी पाहिलं की कोणाच्याच पायात इथं चप्पल नाही. 100 लोक पाहतो तेव्हा एखाद्या दुखाद्याच्या पायात चप्पल आहे, काही लोकांच्या पायामध्ये खडावा आहे. त्यांनी रिपोर्ट पाठवला, कंपनी सुरू करण्यासाठी उशीर करू नका, यापेक्षा जास्त ग्राहक दुसऱ्या कोणत्याही देशात मिळू शकत नाही, कारण या देशात चप्पल न घालणाऱ्याची संख्या 99%. दृष्टिकोन सकारात्मक. जे मोदीजी सांगतात की ग्लास अर्धा रिकामा अर्धा पाणी, मोदीजी सांगतात की अर्धा पाण्याने भरलेल्या ग्लासाकडे तुमचा जीवन जगण्याचा दृष्टिकोन अर्धा पाण्याने भरला आहे, अर्धा रिकामा आहे. ते म्हणतात अर्धा रिकामा नाही, अर्धा हवेनी भरला आहे, ग्लास तर पूर्णच भरला आहे. फक्त बघण्याचा दृष्टिकोन तुमचा आणि माझा कसा आहे. खरं तर अनेक इंग्रजी पुस्तकं लोक वाचतात आपल्या देशामध्ये, मीही वाचतो. पुस्तकं वाचणं चूक नाही. इंग्रजी पुस्तकांमध्ये मोटिवेशन, प्रेरणा, प्रेरणा, अंतर्मन. मी जेव्हा सिक्रेट नावाचं पुस्तक वाचलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की जगामध्ये जेवढे वरच्या पदावर गेले, अतिशय वरच्या पदावर जगामध्ये, त्या प्रत्येकाची मुलाखत होती आणि या 400 मुलाखतीमध्ये एक गोष्ट कॉमन होती. काय कॉमन होती? जी तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांनी मनात बरवली पाहिजे की आपण आपल्या जगण्याचा दृष्टिकोन सकारात्मक तर केला पाहिजे, पण आपल्याला जे लक्ष्य आहे, उद्दिष्ट आहे, ते प्राप्त करायचं असेल तर ती भावना ही मनातून अंतर्मनातच गेली पाहिजे. आणि अंतर्मनात गेली तर या भाषणाचा व्याख्यानाचा फायदा आहे. कोणीतरी एक व्यक्ती या देशाला जगाचा कप्तान, जगाचा कर्णधार, जगाचा नेता बनवू शकत नाही. भद्रावतीपासून सुरुवात झाली पाहिजे, चंद्रपूर पासून सुरुवात झाली पाहिजे की आम्ही आमच्या आयुष्यामध्ये पूर्ण बदल करू. हे अंतर्मनात टाकावं लागेल आणि अंतर्मनात टाकलं तर यश येतं. तुम्ही सुद्धा पाहता, तुम्ही वर्तमानपत्र वाचता, टीव्ही पाहता, एखादा लहान मुलगा राहतो, तो प्रिन्स त्या ट्यूबवेलच्या खड्ड्यात गेला. अनेक प्रसंग असे येतात, ट्यूबवेल खोदली असते, खड्ड्यात जातात आणि मग कोणी बाहेर निघतो, प्रिन्स बाहेर निघाला आणि तेव्हा तो हिरो जागा होता. पण काही लोकांच्या जीवनामध्ये बाहेर निघण्याचं यश येत नाही. पण एक गोष्ट तुम्ही कधी ऐकली पाहिली की एखाद्या आईच्या हातून तिचा 2 महिन्याचा 3 महिन्याचा हातपाय मारणारा पोरगा हाताखालून तिच्या हातून पडला, अशी एखादी तरी कथा ऐकली का? कधी बातमी ऐकली? ज्या महिलेच्या हातून स्वयंपाक घरात कितीदा तरी काचेचे ग्लास पडतात, भांडे पडतात, कप पडतात, फुटतात, पण तो छोटासा ज्याला समजच नाही तो पोरगा मात्र हातातून पडत नाही त्या आईच्या. मी खूप शोधलं की अशी एखादी तरी
बातमी मग सापडेल, नेटवर सोड गई, वर्तमानपत्रात शोध गई, पण अशी बातमीच सापडली नाही की आईच्या हातून पोरगा खालती पडगा आणि त्याचा मृत्यू झाला. मग मी मनात विचार केला, असं का होतं? ते यासाठी होतं की ती आई आपल्या अंतर्मनामध्ये ही भावना पोहोचवते की हा तडतड्या पोरगा जरी असला, हातपाय मारत असला, तरी जर चुकून माझ्या हातून खालती पडगा तर माझं सर्वस्व संपून जातं, माझं आयुष्य अंधकारमय होतं. आपणही आपल्या देशाला मोठं करायचं असेल तर व्यक्तिगत जीवनामध्ये हा विचार केला पाहिजे, अंतर्मनात ही गोष्ट नेली पाहिजे की मग शिकायचं याचा अर्थ काय? पुस्तक वाचायचं, प्राध्यापक शिक्षकांनी सांगितलं तेवढे शब्द कानात ठेवायचे, कुठंतरी नोकरी करायची, आपल्या आयुष्यात शेवटचा श्वास कधीतरी सोडायचा, ही भावना सोडून जर या विषयावर आपण जेव्हा इथं या व्याख्यानमालेमध्ये एकमेकाशी संवाद करतोय तेव्हा या दृष्टीने सुद्धा तुम्हाला मला पुढे गेलं पाहिजे. हे पुढे जाताना अमेरिका श्रीमंत आहे. कशामुळे श्रीमंत आहे? अमेरिका श्रीमंत यासाठी आहे की ते बदलत्या जगात आपला विचारही बदलवतात, दुनिया के साथ चल. आणि म्हणून आपण पाहतो की फेसबुक, खरं तर मी फेसबुकचं ते व्हॉट्सअपवर पाहिलं, तो फेसबुकचा मार्क झुकेरबर्ग, आम्ही महात्मा गांधी की जय म्हणतो, भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय म्हणतो, महात्मा ज्योतिराव फुलेची जयंती साजरी करतो, पण आमची अडचण अशी आहे की हम बाबा साहब को मानते हैं मगर उनकी नहीं मानते, हम गांधी जी को मानते हैं मगर उनकी नहीं मानते. त्यांनी सांगितलं पुस्तक वाचायचे, पुस्तकासारखा मित्र नाही, मती नाही तिथं गती नाही, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. पण आम्ही सर्व इतके फेसबुकवर व्यस्त जागो की एक व्हॉट्सॲपवर सुंदर कॉमेंट आली व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीमध्ये की मार्क झुकेरबर्ग हा आरामशीर खुर्चीमध्ये मस्त पहुडगा आहे, हातात पुस्तक आहे, तो वाचतोय, आणि बाजूला चित्र आहे की 10 भारतीय पोरं हातात मोबाईल घेऊन फेसबुक पाहत आहे. म्हणजे तो बुक वाचतोय ना मी फेसबुक पाहतोय. हे व्हॉट्सअपवर तुम्ही बघितलं असेल. आज अमेरिका श्रीमंत झाली कारण नवीन नवीन प्रयोग, नवीन नवीन संशोधन. आता आपल्यालाही या विषयावर सरकार लक्ष देण्याचं काम माननीय मोदीजींनी सुरू केलं. मग शिक्षण क्षेत्रामध्ये नवीन माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये मोठा बदल, क्रांतिकारी बदल, वस्तुनिष्ठ बदल, आवडी निवडी लक्षात घेऊन त्या विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक बदल करण्याच्या दृष्टीने आता नवीन शैक्षणिक धोरण भारत सरकार आणत आहे. आपलं शैक्षणिक धोरण हे इतके वर्ष कोणीतरी 4 लोक एकत्र यायचे आणि असं शैक्षणिक धोरण असायचं की ज्यातून तो कधी आत्मनिर्भर होऊ शकत नव्हता, स्वतःची व्यवस्था स्वतः करू शकत नव्हता. शेती क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल केला जातो. आपल्याला संधी आहे. 2030 मध्ये जगाची जी वेगाने लोकसंख्या वाढते, 50,000 वर्षात जेवढी लोकसंख्या नाही वाढली तेवढी तर 50 वर्षात वाढली. आणि पुढे तर मग भीती आहे की ज्या वेगाने आम्ही सर्वजण या देशामध्ये लोकसंख्या वाढवण्याचा एक कलमी कार्यक्रम करतोय, 50,000 वर्षात न वाढलेली लोकसंख्या आपण 50 वर्षात वाढवली, आमची पुढची पिढी तर 5 वर्षात वाढवण्याचा पराक्रम केल्याशिवाय राहणार नाही. पण अशा प्रसंगात आम्हाला शेती क्षेत्रामध्ये संधी आहे. आमच्या देशामध्ये गंगेसारखी नदी आहे, नुसतं बिया टाकल्या तर सुपीक माती आहे. निर्देश की धरती सोना उगगे उगगे हिरे मोती. याचा अर्थ काय? जगामध्ये शेती क्षेत्रामध्ये आम्ही एक्सपोर्ट करू शकतो. शेकडो बिलियन ही संधी आहे. तंत्रज्ञान आम्हाला संधी आहे. पहिले तर आम्हाला कोणी तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये आम्ही विचारही करू शकत नव्हतो, पण आज अनेक विषयामध्ये आमचा देश, आम्ही अनेक देशांना आता आर्मी इक्विपमेंट एक्सपोर्ट करतो. अवकाश शास्त्र आपला देश वेगाने पुढे जातो. आरोग्य क्षेत्र तुम्ही पाहिलं, API. आता यामध्ये आपण किती पुढे जातो. वॅक्सिन आमचे, औषधी आमची. सेवा क्षेत्र, अमेरिकेमध्ये जो नवीन राष्ट्रप्रमुख आहे तिचा उपराष्ट्रप्रमुख आमचा आहे, भारतीय वंशाचा आहे. ठीक आहे, जन्म इथं नाही झाला. मॉरिशसचे पंतप्रधान मला भेटायला 1834 मध्ये ऊस कामगार म्हणून त्यांची पिढी गेली आहे. मॉरिशस पूर्ण आमच्या हातात आहे.
आणि जेव्हा जगाचा आपण विचार करतो तेव्हा खरं तर आपला भारत म्हणजे मी माहिती घेत होतो, अरे आपल्या भारताच्या अखंड भारतामध्ये जे तुकडे झाले, देश जन्माला आले, आपली किती शक्ती आहे, तरी आमचा भारत मान आहे. आमच्या देशापासून 15 देश जन्माला आले. भारतापासून 15 म्हणजे पाकिस्तान असेल, बांगलादेश असेल, म्यानमार असेल, भूटान असेल, जगातलं सर्वात मोठा मंदिर असणारं कंबोडिया असेल, फिलिपिन्स असेल, मलेशिया असेल, इंडोनेशियाच्या बाली या बेटावर तर आजही रामायण, आजही सकाळी तिच्या आकाशवाणीवर राम गीत. हे खरं आहे की जगातली सर्वात मोठी लोकसंख्या मुस्लिम समाजाची इंडोनेशियामध्ये असेल, पण तो शेवटी संस्कृती आमची आहे. नेपाळ असेल, श्रीलंका असेल, थायलंड असेल, व्हिएतनाम असेल, 15 देश आहे की ज्या देशाचा संबंध आमच्या भारताशी, हिंदुस्थानाशी होता आणि ते कधीतरी कोण्यातरी शतकात ते आमच्या देशापासून बाजूला झाले. मग याचा अर्थ एकच आहे की आम्ही मेरिटचे विद्यार्थी आहोत. आम्ही मेरिटचे विद्यार्थी आहोत. क्षमता आहे, कष्ट करण्याची, परिश्रम करण्याची ताकद आमच्यात आहे. पण आमच्यात एक सामूहिक भावना, एक सामूहिक लक्ष, आत्मनिर्भर भारताचं, हा देश जगाचा कप्तान होण्याचं, हे करण्याची आपल्याला आवश्यकता आहे. आणि यासाठी मी शेवटचा मुद्दा सांगतोय की तुम्ही हे भाषण फक्त ऐकू नका, यामध्ये तुमचंही कॉन्ट्रीब्युशन द्या, योगदान द्या, मोठं व्हा, अभ्यास करा, परिश्रम करा, कष्ट करा. आदर्श दुसऱ्या देशात शोधण्याची आवश्यकता नाही. आमच्या देशाचे मोदी आमच्यासाठी आदर्श आहे. एक रेल्वे स्टेशनवर चहा विकणारा देशाचा प्रधानमंत्री जागा नाही, जगाच्या पहिल्या 5 नेत्यांमध्ये या देशाचे प्रधानमंत्री आहे. आमच्यासाठी मॉडेल आहे. आम्हाला प्रेरणा दुसऱ्याकडून घेण्याची आवश्यकता नाही. एक चहावाला जर देशाचा प्रधानमंत्री होऊ शकतो तर तुम्ही एका उद्योगाचे मालक का होऊ शकत नाही? तुम्ही एका उद्योगाचे मालक का होऊ शकत नाही? आणि यासाठी शेवटचा एक महत्वाचा मुद्दा मी मांडतो. आम्हाला लहानपणी शिक्षक सांगायचे की न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत का आला? तो म्हणाला आपण असतो, झाडाखाली झोपलो असतो आणि ॲपल खाली पडलं असतं तर आपण काय विचार केला असता? अगं देवाने आपल्याला प्रसाद पाठवला, एवढाच विचार केला असता. पण न्यूटननी तो विचार नाही केला. न्यूटनने विचार केला की हे ॲपल पडलं तर जमिनीवरच का पडलं, आकाशाकडे का नाही गेलं? आणि तिथून गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत आला. दुर्दैवाने आपल्या देशामध्ये ज्याला शोधाची जननी होती, मान्य मोदीजींनी जो नारा दिला तो तुमच्यासाठी माझ्यासाठी महत्वाचा आहे. स्वर्गीय लाल बहादूर शास्त्रींनी नारा दिला, जय जवान जय किसान. श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयींनी त्याला एक शब्द जोडला, जय विज्ञान. आणि मोदीजींनी सांगितलं कि जय जवान जय किसान जय विज्ञान, इसको मैं और एक शब्द जोड़ रहा हूं जो मेरे देश को आत्मनिर्भर तो बनाएगा मगर विश्व का कप्तान बनाएगा. तो शब्द होता जय अनुसंधान, रिसर्च, इन्व्हेन्शन, इनोव्हेशन, शोध. आणि मी विश्वास देतो की व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटी आपण सर्व त्याचे विद्यार्थी आहोत. आपण फेसबुकवर काम करणारे विद्यार्थी आहोत. वारंवार प्रत्येक विषयावर ट्विट करणाऱ्या ट्विटर महाविद्यालयाचे आपण विद्यार्थी आहोत. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की माझ्या देशाची यंग पॉप्युलेशन 356 मिलियन आहे. आज कोणत्याही देशात इतकी युवा शक्ती नाही, तरुणाई नाही, ऊर्जा नाही. चायनाची सुद्धा पॉप्युलेशन हे 269 मिलियन आहे. मग आम्ही सर्व शक्तिमान आहोत. फक्त एकदा आपल्या या बेंबीमध्ये असणारी कस्तुरी, जसा कस्तुरी मृग बेंबीत कस्तुरी असतो, सुगंधाच्या दिशेने धावत जातो, त्याला कधीच लक्षात येत नाही की हा सुगंध तर माझ्यात आहे. या जयंती समारोहाच्या निमित्ताने माननीय चंद्रकांत गुंडावारजी ज्या संस्थेचे अध्यक्ष आहे, या संस्थेने नेहमीच संस्कार दिला. या संस्थेने आपला विद्यार्थी उद्याच्या भारताचा भविष्य घडवणारा नागरिक व्हावा ही कल्पना मांडली. स्वर्गीय नीलकंठराव गुंडावारांनी जेव्हा ही संस्था लोकसेवा या नावाने सुरू केली, ही खरोखर लोकसेवा होती.
स्वर्गीय निळकंठराव गुंडावारांचं स्मरण करताना एक व्यक्ती म्हणून नव्हे तर एक विचार म्हणून, आणि असा विचार जो या गावातला या संस्थेत शिकणारा प्रत्येक विद्यार्थी आचरणात आणेल आणि भविष्यामध्ये भारत माता की जय म्हणताना या भारत मातेची जय मध्ये त्याचेही कॉन्ट्रीब्युशन असेल, योगदान असेल. या व्याख्यान मागेतून हा विचार घेऊन आपण जावा. मी माता महाकालीच्या चरणी प्रार्थना करतो की या लोकसेवा संस्थेचा प्रत्येक विद्यार्थी हा वाघाच्या हृदयाचा आणि देशासाठी स्वतःच्या परिवाराची चिंता करताना या देशाची चिंता करणारा व्हावा, ही सदिच्छा व्यक्त करतो. पुन्हा एकदा मग निमंत्रण दिलं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराज.